बीडच्या धारूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीनं या ठिकाणी भव्य मोर्चा काढलेला आहे। या ठिकाणी धारूर तहसीलवर या ठिकाणी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। धारूर तालुक्यातील ज्या समस्या आहेत त्याचबरोबर धारूर वडवणी माजलगाव या तालुक्यातील विविध समस्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आता नेमकं काय सांगाल डॉक्टर साहेब, या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे, काय मागण्या आहेत, काय सांगाल? आजच्या ज्या मागण्या आहेत प्रमुख आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे आपला महिला वर्गासाठी आज काय परिस्थिती आहे हे आपण सगळेजण बघतो। हे कालच्या आठवड्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये जो काही या ठिकाणी लहान मुलीवर सुद्धा या ठिकाणी आणण्यात आले आणि अशा पद्धतीने अन्याय करणारे या सरकारच्या दलालीमुळे आज बाहेर फिरतात। या ठिकाणी तातडीने चौकात धरून फाशी दिली पाहिजे अशी आमची या महिलांच्या वतीने आणि आमच्या डॉक्टर आंबेडकर विकास मंचच्या सामाजिक संघटनेच्या वतीने मागणी राहणार। त्याचबरोबर आज या ठिकाणी महिला तर आहेच, या महिलांचे जे काही आता लाडकी योजना चालू केलेली शासनाने अतिशय फसवी योजना लाडकी योजना आहे। या महिलांच्या बाबतीमध्ये शासनाने केवळ मतापुरतं या ठिकाणी लाडकी योजना चालू केलेली आहे आणि ती योजना त्या योजनेसाठी जे बजेट शासनाने वापरलेलं आहे ते मागासवर्गीय योजनेचं बजेट वापरलेलं आहे। आज आदिवासी विकास महामंडळाचं बजेट, त्या अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास बजेट असेल, लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा फुले बजेट, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या नावाखाली आमचं बजेट वापरून आमची वाट लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। तर ते बजेट न वापरता मुख्यमंत्र्यांनी स्वतः बंगला ऐकून पैसे द्यावेत अशी आमची मागणी राहणार। याचा इतर काय मागण्या आहेत? धारूरचा प्रश्न, धारूर वडवणी आणि माजलगावच्या प्रश्नावर धारूर वडवणी आता मुळात धारूर आणि वडवणी माजलगाव या 3 तालुक्याचा आमचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही बघितलं की प्रकाश सोळंके नावाचे आमदार आमचे आहेत। आज या प्रकाश सोळंकेच्या नावाखाली या ठिकाणी एकाही गावामध्ये आज पाणी मुबलक पिण्यासाठी नाही। आज धारूर शहर जे की नाक आहे या जिल्ह्याचं, या ठिकाणी कुंडलिका पाईपलाईन योजना गेल्या 10 वर्ष बंद आहे। मग या ठिकाणचा आमदार काय करतो असा आहे आमच्या ठिकाणी प्रश्न येणार आहे। तर या खेड्यामध्ये गावामध्ये शहरामध्ये ज्या पाणी पुरवठा योजना आहेत त्या पाणी पुरवठा तातडीने चालू करायचं काम या ठिकाणी झालं पाहिजे अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे। धारूर घाट असेल, आमचा धारूर घाट आज तुम्ही येताना बघितलं असेल, धारूर घाटाच्या रुंदीकरणासाठी मागच्या वेळेस आम्ही रस्ता रोक केला होता। प्रश्न सांगितलं होतं की रस्ता रोक आम्ही करतोय, तुम्ही तातडीने काम चालू करा। आज गेले 70 ते 80 जीव गेलेले आहेत। या ठिकाणी अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, तर या ठिकाणी घाटाचं काम होत नाही। मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे, तहसीलला सांगितले, आमदार प्रकाश सोळंके सांगितले, तरी कुठलीही कारवाई होत नाही। यासाठी आज जन आक्रोश या ठिकाणी आम्ही आणलेला आहे। यापुढे शासनाला आमची अशी मागणी आहे, तहसीलदारमार्फत आम्ही येणाऱ्या 3 दिवसामध्ये जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही तहसीलदारला कार्यालयाला कुलप ठोकून या ठिकाणी तहसील आम्ही जाऊन टाकण्याचा इशारा देतो। आपण पाहताय संतप्त भावना या ठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत। काकू, तुम्ही देखील आंदोलनात आहात, मोर्चा काढताय, काय मागणी आहे? काय मागणी आहे? आता सध्या म्हणतात लेकराला शिक्षणाशिवाय काय नाही, हाय का नाही? मग शिक्षणाची काय लेकरं जर शाळेत लावले तर सर्वर बी भरवसा नाही, चपराशावर बी भरवसा नाही। मग कराय लेकरं शाळेत लावायचेच कसे? आडानी माणूस तर जमत नाही। काय काढलंय त्या मोदीनं? ते ऑनलाईन बटन दाबल्याशिवाय कोणचं काम नाही। मग ते सगळं बंद करायचं। लाडक्या बहिणीची योजना काढली 1,500 रुपये। गॅस किती केलाय? ज्वारी कशी केली? मिरची 60 आणि 70 रुपये किलोची मिरची, आज 220 रुपये किलो। गरिबांना कायचंय काय? त्यानं लाडक्या बहिणीचे 1,500 दिले, त्यानं 1,500 दिले की महिना गुजरतोय का? फुकट राशन, त्याला डुकरं सध्या खातलाय त्या गावाला। 1,500 करायचं काय? मागणी काय राहील मग आता मागणी काय? दारू बंदी ते करा नसता नका करू, त्याचा मला काही सवाल नाही। पण हे राशन बरोबर लेकरायला खाऊ मला सांगा सर, 1 मिनिट, मी दारूबंदीसाठी सर मागच्या वर्षी मी माजलगाव तालुक्यातून आलेले आहे। इथं दारूबंदी हा विषय आम्ही सुद्धा मांडलेला आहे। बीड जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही काम केलेलं आहे। पण कर्मचारी लोक जे आहेत सरकारचे, पोलीस अधिकारी लोक आहेत बरेचसे म्हणलं तर 90% लोक हे फक्त हप्ताच घेतात आणि काय करतात, आम्ही जर त्यांना सांगितलं सर इथं दारू अशी विकण्याचं चालू आहे तर ते त्यांना फोन लावून सांगतात की तुमच्या गावातून फोन आलाय, तिथून ते फरार होतात। मी स्वतः सर वर्षभर काम केलंय दारूबंदीसाठी। सरकारचा सपोर्ट आहे सर ह्या गोष्टीला। आमचे लहान मुलं जे की शाळेत 5वी 6वीला आहेत ते गुटखा खातात आणि बड्डेच्या नावाखाली काय तर दारू पितात। त्याच्यामुळे दारूबंदी हा विषय तर खूप महत्त्वाचा आहे। आणि जे आमच्या मुली घराच्या बाहेर पडत आहेत शिक्षणासाठी, आता त्या डॉक्टरसाठी तर त्यांनी जो निर्णय घेतलाय तिकडच्या साईडला, तर तो निर्णय बरोबर आहे। तसंच आपल्या इकडे सुद्धा रस्त्यावर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करायचंच नाही, महिलांनाच काम करायचं। पोलिसांच्या स्वाधीन, पोलिसांवर सुद्धा भरोसा नाही, शासनावर भरोसा नाही। ते माणूस आमच्या हवाली करायचं आणि रस्त्यात
मागण्या आहेत 20 एकर 15 एकर 25 एकर 30 एकर वाल्याला सरकारी योजनेचा लाभ होत आहे सर. ह्या गोष्टी चुकत आहेत की नाही हे सरकारने याची पडताळणी केली पाहिजे आणि ती योजना गरिबांपर्यंतच गेली पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे. गरिबांना त्या गोष्टीचा लाभ द्या. आणि घरकुलाचा विषय तर घरकुल ते तेवढे 1-1.5 लाखामध्ये होते का? नाही होत. त्याच्यामध्ये पाया भरणी आणि जे कर्मचारी लोक मध्ये जे आहेत कोणाला 10 दे कोणाला 5 दे पूर्णपणे याच्यामध्ये काळा बाजार आहे. बांधून द्या बा. आणि आता ज्या संतप्त भावना आहेत त्या आंदोलकांच्या आहेत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे, मोर्चा काढण्यात येत आहे. जे महाराष्ट्रात आणि देशात महिलांवरील अत्याचार वाढलेत त्याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मालवणमध्ये जी घटना घडली त्या ठिकाणी पुतळा पडला आहे त्याचा देखील या ठिकाणी निषेध केला जातोय. महत्त्वाचं म्हणजे ज्या पायाभूत सुविधा असतात, घरकुल असते, त्याचबरोबर जे शाळात जाणारे मुली आहेत त्यांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे जर या ठिकाणी अत्याचार झाला तर त्या नराधम आरोपीला महिलांच्या स्वाधीन करा, आमच्या स्वाधीन करा असा देखील या ठिकाणी मागणी केली आहे. त्याचबरोबर जर या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता केली नाही तर येणाऱ्या 3 दिवसामध्ये या मागण्याची पूर्तता केली नाही तर तहसीलला कुलूप ठोकू असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. विनोद जिरे, साम TV, धारूळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.